नमस्ते मित्रांनो, आज मी बोलणार आहे एका पुस्तकाबद्दल. आणि ते पुस्तक आहे एका शहीद क्रांतिकारी यांचं. आणि त्यांचं नाव आहे भगतसिंग. भगतसिंग हे आपल्या भारताला लाभलेला एक हुशार आणि अतिशय विद्वान असं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांचे व्यक्तिमत्व हे आपल्यावरती अत्यंत प्रभाव पाडतं. त्यांचं चरित्र हे अतिशय वेगळं आणि विचार करणारं होतं. त्यामुळे त्यांच्या विचारदर्शनातून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात. आणि त्यापैकीच त्यांचं जे काही पुस्तक मी वाचलं तर त्या पुस्तकाचं नाव आहे मी नास्तिक का आहे. ते पुस्तक आहे. तर भगतसिंग या पुस्तकामध्ये नास्तिकवादाबद्दल लिहितात. नास्तिकवाद म्हणजे काय, तर कोणत्याही रूढी, परंपरा, ईश्वर ही संकल्पना नाकारणे आणि मानवी अस्तित्वाचा शोध घेणे. या मानवी अस्तित्वाचा शोध घेताना आपण ही ईश्वरी संकल्पना का नाकारली पाहिजे, त्यांच्या मागे कोणकोणती कारणं आहेत, या परिस्थितीचा अभ्यास, या विचारांचा अभ्यास भगतसिंग यांनी आपल्या या पुस्तकामध्ये केलेला आहे. सुरुवातीला ते सुद्धा एक आस्तिक होते. त्यांच्यावरती ही धर्माचा, ईश्वराचा प्रभाव होता. पण कालांतराने ते जसे जसे मोठे होत गेले, त्यांचं वाचन हे खूप प्रगल्भ होतं. आणि त्या वाचनातून, चिंतनातून त्यांचं व्यक्तिमत्व उजळत गेलं. आणि त्याच्यामागे क्रांतिकारक होण्यामागे कोणती कारणं होती, ही ती कारणं शोधली. कारण त्यावेळेच्या क्रांतिकारकांना विशिष्ट राजकीय असं वस्तुनिष्ठ असं विचार नव्हता की आपण क्रांतिकारी का आहोत. त्यासाठी ते विशिष्ट अध्यात्माची, गूढवाद आणि धार्मिक कर्मकांड, संकल्पना यांचा विचार त्या क्रांतिकारकांच्या मागे होता. आणि त्यामुळे भगतसिंग यांनी त्या गोष्टीला नाकारलं आणि एक नवीन क्रांतिकारी विचार आपल्या क्रांतिकारकांमध्ये तयार होत व्हावा, ह्या प्रेरणेने त्यांनी मी नास्तिक का आहे हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर या पुस्तकामध्ये काय काय त्यांनी विचार लिहिलेले आहेत ते आता आपण पाहणार आहोत. 1927 मध्ये भगतसिंग यांना लाहोरमधून काकोरी कटाच्या बॉम्ब हल्ल्याप्रकरणी जेव्हा अटक करण्यात आली, त्यावेळी तेथील जे काही पोलीस अधिकारी होते जेलमधले, ते त्यावेळी भगतसिंग यांना त्यांनी दिवसातून 2 वेळा ईश्वराची पूजा करावी, प्रार्थना करावी यासाठी त्यांना सांगत होते. पण त्यावेळी भगतसिंग ना नेमका विचार पडला की मी ईश्वराची प्रार्थना का करू नये किंवा का केली पाहिजे, याच्या विचारमंथनातून त्यांनी लिहायला सुरुवात केली. आणि पुढे भगतसिंग आपल्या या पुस्तकामध्ये लिहितात, मी तर नास्तिक होतो. फक्त स्वास्थ्य व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो की अशा कठीण प्रसंगी देखील मी माझ्या तत्वांना चिकटून राहू शकतो, याची माझ्या पुरते तरी मला कसोटी घ्यायची होती. बऱ्याच विचारांती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही, ते कधीही शक्य नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो. काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवण्याची इच्छा मी कोणत्याच क्षणी केली नाही. म्हणजे मी कट्टर नास्तिक होतो आणि आजपर्यंत नास्तिकच राहिलो असतो. त्या कसोटीला उतरणे ही काही साधी गोष्ट नव्हती. श्रद्धा संकटांची व कष्टाची तीव्रता कमी करते, किंबहुना या गोष्टी सुखावह सुद्धा करते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व आधार मिळतो. त्याच्याशिवाय माणसाला स्वतःवरच अवलंबून राहावे लागते. वादळ आणि तुफानांमध्ये फक्त स्वतःच्या पायावर उभे राहणे हा काही पोरखेळ नव्हे. अशा कसोटीच्या क्षणी गर्व जर असेलच तर पार वितळून जातो आणि माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्धांना बेदरकारपणे धुतकारू शकत नाही. आणि जर त्याने असे केले तर आपण असाच निष्कर्ष काढला पाहिजे की त्याच्याकडे केवळ पोकळ डौल नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे. सध्याची माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे. माझ्या ध्येयांसाठी माझ्या प्राण्यांचा त्याग करत आहे. याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते? एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल, एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या हाल अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून सर्वगात जे ऐश्वर्य भोगायला मिळेल त्याची स्वप्न पाहत असेल, पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे. ज्या क्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी काढली जाईल, तो शेवटचा क्षण असेल आणि तोच अंतिम क्षण असेल. मी किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचं झाले तर माझा आत्मा यांचा तेथेच अंत होईल. बस इतकेच.
जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्य दिव्य यश न मिळालेले एका संघर्षाचे थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतू न बाळगता तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता अगदी निरीच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी वाहिले आहे. कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते. मित्रांनो, या पुस्तकामध्ये भगतसिंग आपल्याला कार्यकारण भाऊ सांगतात की आपली कोणतीही कृती ही विशिष्ट हेतूने आणि त्याच्यामध्ये आपल्या भावभावना आणि विचारांची साथ असायला हवी, ना की त्याच्यामध्ये कोणत्याही पारलौकिक अलौकिक संकल्पना ईश्वरवादी संकल्पना अंतर्भूत नसाव्या आणि आपल्याला त्याची 100% पूर्णपणे जाणीव असावी. त्याचबरोबर या पुस्तकामध्ये भगतसिंग धर्म म्हणजे काय, धर्माची उत्पत्ती का झाली, धर्माचं कार्य काय आहे याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारतात. या धर्माने ईश्वर ही संकल्पना तयार केली, देवाचा उगम कसा तयार झाला, त्याचबरोबर त्यांनी डार्विनचा सिद्धांत उत्क्रांतीचा सिद्धांतही आपल्याला सांगितलेला आहे आणि स्वर्ग नरक या संकल्पना काय आहे ह्याही आपल्याला त्या पुस्तकामध्ये यांनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आणि आपल्याला बरेचसे प्रश्न भगतसिंग आपल्याला विचारतात. भगतसिंग यांनी ते सुरुवातीलाच मान्य करतात की मी नास्तिक आहे, कारण याच्यामध्ये माझ्या मागे कोणतीही पोकळ एट नाही, तर मी विचार करून अनेक विचारांती निर्णय घेतलेला आहे की मी नास्तिक का व्हावं. तर या समग्र विचारांचा पाया आरसा ह्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेला आहे. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक तरुणाने हे पुस्तक वाचायला हवं, कारण आजची समाज व्यवस्था ही कशा पद्धतीने तयार होत आहे आणि याच्यामध्ये अनेक प्रकारची धर्मांधता तयार होत आहे आणि आपण अनेक रूढी परंपरांना त्यांची आपण चिकित्सा न करता आपण त्या पाळत आहोत. त्यांची आपण चिकित्सा करायला हवी आणि कुठल्या चांगल्या आहेत कोणत्या वाईट आहेत याचाही विवेक आपल्याला असायला हवा, असं हे पुस्तक आपल्याला सांगतं. त्यामुळे हे पुस्तक नक्कीच प्रत्येक तरुणाने प्रत्येकाने वाचायला हवं, आपल्या संग्रही असायला हवं असं मला वाटतं. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि जर वाचलं असेल तर तुमचे त्याच्याबद्दल विचार मत काय आहे हे मला नक्की सांगा. आणि हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलला, कारण असेच छान छान पुस्तकं आणि विवेकशी विचार आपण या पुस्तकांच्या माध्यमातून एकमेकांशी देवाणघेवाण करणार आहोत. तर तुमचे विचार मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत वाचत राहा, मस्त राहा. धन्यवाद.